शाळा सर्जनशीलता मारतात का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल. पालक, शिक्षक, विद्यार्थी सगळेच यावर विचार करतात. चला तर मग या स्रोताच्या आधारे या प्रश्नाच्या जरा मुळाशी जाऊया. या सगळ्या चर्चेची सुरुवात होते सर केन रॉबिन्सन यांच्या एका खूप प्रसिद्ध दाव्याने. त्यांनी त्यांच्या एका टेड टॉकमध्ये हे विधान केलं होतं, जे प्रचंड गाजलं. त्यांचं म्हणणं अगदी साधं आणि थेट आहे. आपली शिक्षण व्यवस्था आपली नैसर्गिक सर्जनशीलता हळूहळू संपवून टाकते. तर हा आरोप नेमका आहे तरी काय? शिक्षण आपल्यातल्या कलागुणांना कसं काय मारू शकतं? चला हेच जरा सविस्तरपणे समजून घेऊया. रॉबिन्सन यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात की क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता ही काहीतरी वेगळी गोष्ट नाहीये. जसं लिहायला वाचायला येणं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं सर्जनशील असणं आहे. आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेनं याला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. आणि आपला मुद्दा पटवून देण्यासाठी रॉबिन्सन एक खूप सुंदर आणि खरी गोष्ट सांगतात. ही गोष्ट आहे गिलियन लिंचची. तर गोष्ट सुरू होते 1930च्या दशकात. गिलियन नावाची एक लहान मुलगी, साधारण 8 वर्षांची. शाळेत तिला सगळे प्रॉब्लेम चाइल्ड म्हणायचे. तिची अडचण काय होती? ती एकाच जागी शांत बसूच शकायची नाही. तिचं अभ्यासात लक्षच लागायचं नाही. त्यामुळे शाळेला वाटलं की हिला शिकण्यात काहीतरी अडचण आहे, म्हणजे लर्निंग डिफिकल्टी आहे. तिची आई तिला एका डॉक्टरकडे घेऊन गेली. आता त्या डॉक्टरने काय केलं, त्यांनी गिलियनला आणि तिच्या आईला एका खोलीत बसवलं आणि मग आईला म्हणाले की आपण जरा बाहेर बोलूया. जाताना त्यांनी मुद्दाम खोलीतला रेडिओ सुरू केला. आणि तिथेच खरी गंमत झाली. जसा रेडिओ सुरू झाला तशी एकटी असलेली गिलियन नाचायला लागली. तिची जी काही चुळबुळ होती, ती अस्वस्थता नव्हती, तर ती तिची कला होती जी बाहेर पडत होती. हे सगळं खिडकीतून पाहिल्यावर ते डॉक्टर तिच्या आईला एकच वाक्य म्हणाले, तुमची मुलगी आजारी नाहीये, ती एक डान्सर आहे. विचार करा, एका वाक्याने तिचं आयुष्यच बदलून गेलं. आणि मग काय, हीच प्रॉब्लेम स्टुडंट पुढे जाऊन एक जगप्रसिद्ध नृत्यांगना बनली. कॅट्स आणि फॅन्टम ऑफ दी ऑपेरासारखे अजरामर शोज तिने कोरिओग्राफ केले. विचार करा, जर त्या डॉक्टरने तिची प्रतिभा ओळखली नसती आणि तिला अटेन्शन डेफिसिटचं औषध दिलं असतं तर? आता गिलियनची ही गोष्ट ऐकल्यावर वाटतं की हो, रॉबिन्सन एकदम बरोबर बोलतायत. पण थांबा, ह्या नाण्याला एक दुसरी बाजूसुद्धा आहे. चला ती बाजू पण समजून घेऊया. तर इथे ना 2 अगदी टोकाची मतं आहेत. एकीकडे रॉबिन्सन यांचा आरोप की शाळा आपल्यातली सर्जनशीलता संपवून टाकतात, आणि दुसरीकडे एक प्रतिवाद आहे जो म्हणतो की अरे, खरी सर्जनशीलता तर ज्ञानावरच उभी असते आणि हे ज्ञान आपल्याला शाळाच तर देते. म्हणजे या दुसऱ्या मतानुसार शाळा सर्जनशीलता मारत नाहीयेत, उलट त्या आपल्याला लिहायला, वाचायला, विचार करायला शिकवून सर्जनशीलतेसाठी एक भक्कम पाया तयार करत आहेत. ज्ञानाशिवाय सर्जनशीलता असूच शकत नाही, असं यांचं म्हणणं आहे. मग आता खरं काय मानायचं? शाळा चांगल्या आहेत की वाईट? कदाचित या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं नाहीये. ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सर्जनशीलता म्हणजे नेमकं काय हेच पुन्हा एकदा तपासावं लागेल. इथे खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट समोर येतो. तो म्हणजे डोमेन स्पेसिफिक क्रिएटिव्हिटी किंवा क्षेत्रविशिष्ट सर्जनशीलता. याचा साधा अर्थ असा की सर्जनशीलता ही काही एकच सगळीकडे लागू होणारी गोष्ट नाही. कलेतली सर्जनशीलता वेगळी, गणितातली वेगळी आणि विज्ञानातली अजून वेगळी. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच कळेल. कलेमध्ये तुम्ही नियम तोडून काहीतरी नवीन तयार करू शकता, त्याला सर्जनशीलता म्हणतात. पण गणितामध्ये तुम्ही 2 अधिक 2 बरोबर 5 असं नाही म्हणू शकत. ती सर्जनशीलता नाही, ती सरळ सरळ चूक आहे. गणितात सर्जनशील असणं म्हणजे काय, तर त्याच नियमांचा वापर करून एखादा अवघड गणित सोडवण्यासाठी एखादा नवीन सोपा मार्ग शोधून काढणं. हे चित्र बघा, किती छान समजावलंय. सर्जनशीलता म्हणजे कुठून तरी हवेतून एखादी आयडिया येणं नाही, तर आपल्या डोक्यात असलेल्या ज्ञानाच्या अनेक बिंदूंना एका नवीन अनोख्या पद्धतीने जोडणं आहे. याचाच अर्थ कुठल्याही क्षेत्रात क्रिएटिव्ह होण्यासाठी तुम्हाला आधी त्या क्षेत्राचं ज्ञान हवं, त्या ज्ञानाच्या सीमेपर्यंत पोचावं लागतं आणि मग तिथे जाऊन तुम्ही काहीतरी नवीन विचार करू शकता. पण त्यासाठी त्या क्षेत्रात असणं, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, मग ह्या सगळ्या चर्चेतून शाळांसाठी काय निष्कर्ष निघतो? शाळांनी असं काय करायला हवं की विद्यार्थ्यांमधली सर्जनशीलता मरणार नाही, उलट ती वाढेल? या स्रोतानुसार 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, अभ्यासक्रम हा व्यापक आणि समृद्ध हवा. त्यात फक्त पुस्तकं नकोत, तर कला, संगीत, खेळ सगळ्याला जागा हवी. जेणेकरून प्रत्येक मुलामुलीला त्यांची स्वतःची प्रतिभा शोधण्याची संधी मिळेल, जशी गिलियनला मिळाली.
आणि दुसरी गोष्ट, क्रिएटिव्हिटी हा काही वेगळा विषय नाही. तो इतिहास, गणित, विज्ञान या प्रत्येक विषयात कसा वापरता येईल हे शिकवलं पाहिजे. तर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊ. शाळा सर्जनशीलता मारतात का? याचं सोपं उत्तर आहे नाही. पण एक मोठं पण आहे. जर शाळांनी या दोन गोष्टी विसरल्या, म्हणजे व्यापक अभ्यासक्रम आणि प्रत्येक विषयातली सर्जनशीलता, तर मात्र त्या नक्कीच मुलांच्या सर्जनशीलतेसाठी मारक ठरू शकतात. आणि जाता जाता एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या शिक्षणाचा खरा उद्देश काय असावा? फक्त नोकरी मिळवण्यासाठी लागणारी कौशल्य शिकवणं, की जे खरं आहे, जे सुंदर आहे आणि जे चांगलं आहे ते समजून घेण्यासाठी मदत करणं? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.